समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ त्याला 50 कोटीची तरतूद केली आहे। त्याचबरोबर संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ ते स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात देखील भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। हाताने महिला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करण्याच्या दृष्टीने रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेले मॅन होल कडून मशीन होल कडे जाणारी योजना त्याचा देखील आम्ही आज निर्णय घेतलाय। संगणक गुन्हे तातडीने निकाली काढण्याचा निर्णय घेतलाय। त्यामध्ये सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प गृह विभागाच्या माध्यमातून राबवला जाईल। राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याला एक वेळचं 50 कोटीचं एक अनुदान तरतूद केलेली आहे। त्याचबरोबर बुलेश्वरची जागा आपल्या जिमखान्यासाठी जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे। त्याचबरोबर संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र म्हणजे गुन्ह्यांची वेगाने उकल व्हावी फॉरेन्सिक लॅब तो देखील आम्ही निर्णय घेतलाय। वृद्ध साहित्यिक कलाकार जे आहे त्यांना अतिशय कमी अनुदान होतं, मानधन होतं, म्हणजे 2,500 होतं, 2,100 होतं, 3,300 होतं। त्यांना आम्ही सरसकट 5,000 रुपये मानधन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्याचबरोबर संगणक परिचालक जे आहेत ग्रामपंचायतीवर काम करणारे 20-22,000 जी मुलं आहेत त्यांना देखील आम्ही 3,000 रुपये मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे असे अनेक निर्णय आज सरकारने घेतले आणि गेल्या काही कॅबिनेटमध्ये देखील आपण पाहिले ते निर्णय आपल्याकडे आलेले आहेत। परंतु आज ही शेवटची कॅबिनेट आचारसंहितेच्या अगोदरची याच्यामध्ये देखील आम्ही शेवटपर्यंत म्हणजे मी आपल्याला आठवण करू देऊ इच्छितो, सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी दोघांनीच आम्ही शपथ घेतली होती आणि दोघांनी कॅबिनेटमध्ये आम्ही दोघंच होतो दादा। त्या दिवसापासून आजपर्यंत ज्या 50-60 कॅबिनेट झाल्या त्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला भगिनी, युवा, ज्येष्ठ या सगळ्यांसाठी, कामगार या सगळ्यांसाठी निर्णय आम्ही आपल्या सरकारने घेतले। एकही निर्णय असा राजकीय राज्यकर्त्यांच्या हिताचा आम्ही बिलकुल घेतला नाही। आम्ही सर्व निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे, जनतेच्या हिताचे, लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारे, लोकाभिमुख असे निर्णय घेतलेले आहेत। त्यामुळे आजची देखील कॅबिनेट लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याची होती। मंत्रिमंडळापर्यंत किंवा आचारसंहिता लागेपर्यंत सगळे सोने पावतचा जर निर्णय झाला नाही तर महायुतीला याचे परतफेड करावी लागेल अशा स्वरूपाचा इशारा देणं कितपत तुम्ही ग्राह्य समजता? नाही, यामध्ये एकच आमची भूमिका पहिल्या अगोदरपासून सरकारची स्पष्ट होती की मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणं आणि ओबीसी समाज, इतर समाज कुठल्याही समाजाला धक्का न लावता हे आरक्षण देण्याचा आमचा निर्णय आणि आमची भूमिका होती। ती आम्ही तो निर्णय विशेष अधिवेशन घेऊन आम्ही तो निर्णय घेतला। आता त्यामध्ये जे मुलांना फायदाही होऊ लागलाय मराठा समाजाचा। त्या दिवशी आम्ही आपल्याला सांगतो की 26 फेब्रुवारीला आरक्षण लागू केलं रात्री 12 वाजता आणि 27 तारखेला बिंदू नामावलीचा GR काढला। SCVC प्रमाणपत्र देण्याचा प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे आणि आता जी भरती होती आहे त्यामध्ये भरतीमध्ये देखील हे तरुण उभे राहत आहेत। त्यामुळे नोकरीमध्ये आणि शैक्षणिक प्रवेशामध्ये त्यांना लाभ होतोय आणि त्याचबरोबर हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात देखील आम्ही कॅवेट दाखल केलेला आहे। काही 6-7 लोक हायकोर्टमध्ये रिट पिटिशनमध्ये गेलेले आहेत पण हायकोर्टाने कोणाला स्टे दिलेला नाही। त्यामुळे सरकारची जी काय आम्ही म्हणत होतो टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं सर्व नियम, त्याच्यामध्ये जो काही डेटा आम्ही गोळा केलेला आहे, मराठा समाज मागास, शैक्षणिक आणि सामाजिक मागास कसा आहे हे जे काही सिद्ध करण्याचं काम या मागासवर्ग आयोगाने केलंय अतिशय पद्धतशीरपणे। जवळपास 2.5 कोटीपेक्षा जास्त 2.80 कोटी लोकांपर्यंत हे
सर्वेक्षण झालेलं आहे. अतिशय इम्पिरिकल डेटा जो गोळा केला आहे तो एक्सटेन्सिव्ह आणि अतिशय डिटेल हा आम्ही केलेला आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की जो निर्णय सरकारने घेतला आहे तो निर्णय कोर्टामध्ये देखील टिकेल. आणि त्याचबरोबर जसं मनोज जरांगे पाटील यांनी जे कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते ते कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये त्यांनी मागणी केल्यानंतर जस्टिस शिंदे कमिटी आम्ही गठीत केली. जस्टिस शिंदे कमिटीने काम केल्यानंतर ज्या जुन्या कुणबी नोंदी 1967 पूर्वीच्या त्या शोधल्या. अनेक लोकांना त्या कुणबी प्रमाणपत्र मिळाले. पार तेलंगणापर्यंत आपले लोक गेले आणि त्यांची मागणी होती की या जस्टिस शिंदे कमिटीला मुदतवाढ मिळावी. 2 महिने मुदतवाढ देखील आम्ही दिलेली आहे. आणि त्याचबरोबर आता जे नोटिफिकेशन काढलं सगळे सोयऱ्यांचं, या नोटिफिकेशनवर जवळपास आता 8,47,000 एवढ्या हरकती आलेल्या आहेत.